सत्य असेल तेच दिसेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज सोलापुरातील बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांना भेटा. निवडणुका कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्या आहेत हे तुम्हाला कळेल. ते मोठे नेते आहेत, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. त्यांनी आपलं राज्य कुठं चाललं आहे हे त्यांनी पाहिलं पाहिजे अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. सोलापुरातील जोशी गल्लीतील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या कारणावरून खून झालाय. या प्रकरणी भाजप उमेदवारासह चौघांना अटक करण्यात आलेली आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आज सोलापुरात येऊन सरवदे कुटुंबियांचं सांत्वन केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सरवदे यांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च करणार असल्याचं अमित ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. अमित ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापुरातील सरवदे कुटुंबियांची परिस्थिती बघितली पाहिजे. अशा पद्धतीनं निवडणुका होणार असतील तर निवडणुकाच नको असं म्हणायची वेळ सध्या आली आहे. आम्ही सर्व उमेदवारी अर्ज परत घेतो, तुम्हीच जिंका. निवडणुका जिंकण्यासाठी खून होण्याची परिस्थिती तुम्ही आणून ठेवली आहे. एखाद्याच्या मृत्यूवर मी कधीही राजकारण करत नाही, आजही मी ते करायला आलेलो नाहीये. पण तुम्ही हे राज्य कुठं नेऊन ठेवलंय ते कधीतरी तुम्ही जाणून घेणार आहात की नाही. आपल्या सर्वांमधील माणूस जागा झाला पाहिजे, अशी सोलापुरातील घटनेचा विचार केला पाहिजे अशी अपेक्षा ठाकरेंनी व्यक्त केली आहे. एक आई, बायको आणि 2 मुली आज बाळासाहेब सरवदे यांच्या अस्थीचं विसर्जन करून आलेले आहेत. कशासाठी? निवडणुकीसाठी. याची उत्तरं मला मिळालीच पाहिजेत आणि बाळासाहेब सरवदेंना न्याय मिळालाच पाहिजे. सध्याची परिस्थिती मी सहन करू शकणार नाही. तुमचे नगरसेवक बिनविरोध होऊ द्या, पण खुणापर्यंत तुम्ही कसे पोहोचता असा सवालही अमित ठाकरेंनी उपस्थित केलाय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.